ह्याचा फायदा तुम्हाला पुढे सांगतो, कारण हा मी खास घेतला फॉर मोटो ब्लॉगिंग ना. आयडियली हा मान्सूनसाठी बेस्ट आहे, फ्रँकली बोलतो मान्सूनसाठी बेस्ट आहे. प्लस अजून एक गोष्ट आहे त्यासाठी बेस्ट आहे, हे पण तुम्हाला पुढे सांगणार आहे मी. म्हणून प्रिफर करतो आपलं जे हे आहे ना चिन माउंट इकडे समोर, तिकडे ह्या क्लिपिंगनी फक्त क्लिप करा, हे बघा असं. आणि हे तुम्ही पाहू शकता गाडीने आपली 104, 105, 106 पोहोचली आहे आणि मला गॅरंटी आवाज एक नंबर असेल, एक नंबर. प्राइसिंग म्हटलं ना, इंडियामध्ये काही वेबसाईटवर आहे 15,000, 16,000 वगैरे. बघा आई तिकडे उभी आहे, ते बघा ती आई तिकडे उभी आहे. म्हणजे आयडियली हा पूर्ण पॅसेज आपण घेतलेला आहे. आता आपण परत जाऊया आईकडे, बघूया आवाज रेकॉर्ड झाला की नाही ते. नमस्कार मंडळी, तुमचं आपलं यूट्यूब ट्रॅव्हल करामध्ये मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 1 मार्च आणि आपण आहोत आपल्या गावी लांजाला कोकणामध्ये. तर तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये माहिती पडणार आहे की आपण जो नवीन माईक घेतला होता, वायरलेस माईक DJI माईक मिनीवाला, तर तो खरोखर व्लॉगिंगसाठी तर ऑफकोर्स एक नंबरच आहे. प्लस मोटो व्लॉगिंगसाठी हा खरोखर फायदेशीर आहे की नाही हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी डिटेल द्यायचा प्रयत्न करेनच फॉर शुअर. तर आपण असा काय आपण सेटअप केलेला आहे, आपली सपन सुंदरी हार्ली बाजूला उभी केली आपण. तर आपण टाइम वेस्ट न करता सुरू करूया. पहिलं तुम्हाला मी एक देतो डिस्क्लेमर की मी एक रिव्ह्यूअर किंवा आपला गॅजेट रिव्ह्यूअर नाही आहे. जेवढं मला माहिती आहे, एक सामान्य माणूस जेव्हा असे काही गॅजेट घेतो महागातले, तर हे खरोखर फायदेशीर आहे की नाही आपल्याला, हेच तुम्हाला मी ब्लॉगच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा फायदा ठरेल आणि काही नाही. तर आपण हा DJI माईक मिनी पहिलं अनबॉक्सिंग करू. जसं मी आधी अनबॉक्सिंग केलेलं आहे, याचा रील मी माझ्या इंस्टाग्रामवर टाकलेला आहे, नक्कीच चेकआउट करा. इंस्टाग्राम ID आहे sandy_vs. तर आता टाइम वेस्ट न करता आपण सुरू करूया. सर्वात आधी आपण हेल्मेट आता साईडला ठेवू, म्हणजे मध्ये नको, काय हेल्मेट आपण नंतर यूज करणार आहे. आपला मोबाईल दुसरा साईडला ठेवून देऊ. आपला हा DJIचा ॲक्शन 5 कॅमेरा आहे आपल्याकडे. आय वॉज अ बिग गोप्रो फॅन, पण मी शिफ्ट केलं आहे टू DJI ॲक्शन 5. ते पण तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा आपण हा घेतला होता अनबॉक्सिंग केला होता तेव्हा मी सांगितलेलं आहे. आता आपण ह्याचं करूया अनबॉक्सिंग. तर DJI माईक मिनीचा असा काहीतरी बॉक्स आहे, इकडून आपण ओपन करतो. पाठी खूप काय लिहिलेलं आहे, ते तुम्ही आरामात वाचू शकतात. तसं आहे ना, DJI माईक मिनीचे खूप सारे असे रिव्ह्यू व्हिडिओ येऊन गेले आहेत, तर मी तुम्हाला इन डिटेल फीचर सांगणार नाही आहे, पण हे खरोखर फायदा आहे की नाही रिअल लाईफमध्ये हे तुम्हाला मी नक्की सांगेन. तर बॉक्समधून आपण हा केस काढल्यावर हे असे काहीतरी बुक्स वगैरे असतात, हे वाचलं पाहिजे, पण कोण वाचत नाही, ती गोष्ट वेगळी. आपण साईडला ठेवू. ह्याची पॅकिंग एक नंबर असते DJIची. हे बघा, असा एक कॅरी केस मिळतो, तो तुम्ही कुठेही तुम्ही कॅरी करू शकतात, तुमच्या राईडला म्हणा, ट्रॅव्हलला म्हणा. तसं कॅरी केस असं ओपन केल्यावर, अरे पडला का ते, थांबा अरे हां, कॅरी केस ओपन केल्यावर हा एक पॅकेट आहे, त्याच्यामध्ये वायर आहे. हे बघा, याच्यामध्ये ही एक चार्जिंग वायर आहे आणि हे तुम्ही तुमच्या DSLRला लावू शकतात. म्हणजे आतमध्ये एक आपला रिसिव्हर असतो ना, तर रिसिव्हर प्लग करायचं आणि DSLR लावायचं, असं काहीतरी असतं. इतकं डिटेल मला माहिती नाही, कारण आपणही मोस्टली यूजच नाही करणार आहे. कारण आपण कारण की आपला माईक मोस्टली आपण ह्याला तरी लावू किंवा जास्तीत जास्त आयफोनला लावू, बस तेवढंच. मोस्टली आयफोनला पण लावणार नाही, कारण की आयफोनसाठी माझ्याकडे दुसरे 2 माईक आहेत. तर ॲक्च्युली मी हा घेतला आहे फक्त मोटो ब्लॉगिंगसाठी, फॉर आवर ॲक्शन 5 साठी. हे तुम्हाला दाखवलेलं आहे मी. आणि हे अजून एक पॅकेटमध्ये खूप सारे असे डेड कॅट्स मिळतात. आता याला डेड कॅट का म्हणता कळत नाही, मिळलेली मांजर. हे बघा, अरे पडतंय रे हातून, चटक खूप सॉफ्ट आहे ना, चटकतं हातातून. टोटल 4 मिळतात, 4. हे बघा, ह्याला विंडस्क्रीन किंवा विंडशिल्ड सुद्धा बोलू शकतो. ह्याला विंडस्क्रीन किंवा विंडशिल्ड सुद्धा आपण म्हणू शकतो. टोटल 4 आहेत, मस्त सॉफ्ट आहेत, एक नंबर आहेत. टाकूया आतमध्ये आपण. अरे थांब रे, पडतोय नसतं कधीपासून. ठीक आहे, हे 2 गोष्टी आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे हा आपला बॉक्स, माईकचा बॉक्स. आतमध्ये काही नाही आहे, हे हां बंद. अजून आतमध्ये काही नाही, हे काहीतरी जेल वगैरे असतं. बॉक्स रिकामी, बॉक्स आपण खाली ठेवू. आता ही मेन गोष्ट आपण जी आहे ते आपण ओपन करूया. ही अशी काहीतरी केस आहे, पूर्ण चार्जिंग केस आहे. तुम्हाला हे सर्व घेऊन जायचं नसेल, फक्त एवढं घेऊन गेलं तरी खूप झालं, टेन्शन नाही. कारण की तुम्हाला सांगतो, आता हे वायर चार्जिंग वायर सी टाईपची, ते तुम्ही कुठचा पण आपला तुमचा आयफोनची चार्जर वगैरे असेल किंवा तुमचा पण जेन्युइन चार्जर जो असतो ना, तो वळात लावा. ह्याला मी असं म्हणेन तुम्हाला.
कुठचाही लोकल वापरू नका. तर हे वापरा किंवा तुमच्याकडे तुमचा मोबाईल चार्ज करा असाल, परत म्हणतो मी जेन्युइन वायर जी असते ना ती वालीच वापरा. आणि तुम्ही ह्यात सुद्धा टाकून नेऊ शकता किंवा असं नेलं तरी हरकत नाही. सर्वात अगोदर आपण आता हे काय म्हणतात स्टिकर काढूया. हां, काय सुकू नये बघा. तसं मी आधी काढलं होतं, पण फक्त ऑन कॅमेरा पुन्हा काढतोय. इकडे पाटी चार्ज करण्यासाठी तुम्हाला स्लॉट मिळतो हे बघा इकडे. आता हे बघा, हे असं खाली दाबलं तर असं ओपन होतं. हो हो हो, हे बघा फुल ऑन लाइटिंग बिटिंग आली बघा ना, एक नंबर आहे यार. किती छान वाटतं हे गॅजेट्स खरोखर. मी नव्हता कधी विचार केला की मी असं पण काहीतरी माईक घेईन म्हणून फ्युचरमध्ये. असंच असतं, आपण कधी विचार करतो ना यार मी माईक कशाला घेऊ, मला गायची गरज नाही. पण थोड्या वर्षानंतर आपण अपडेट करतोच, कारण ते खूप गरजेचं असतं त्यासाठी. याची जे प्राइसिंग वगैरे असेल ना ते सर्व तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तर आता यातलं एक एक गोष्ट आपण जरा काढूया. हे आपलं ट्रान्समीटर आहे पहिला. केवढा लहान आहे पहा, केवढा लहान आहे. हा बघा केवढा लहान आहे पहा. म्हणजे हा 1 रुपयाचा कॉईन आहे तेवढाच आहे. हा बघा, हा बघा, हा बघा 1 रुपयाचा कॉईन आहे तेवढाच आहे. थोडा मोठा असेल पण खूप लहान आहे. माझ्या हातावर बघा केवढा दिसतोय बघा, खूपच लहान आहे. छुपा रुस्तम एक नंबरचा. हा एक ट्रान्समीटर आहे. हा दुसरा एक ट्रान्समीटर आहे, सेमच साईज दोघांची. आणि याचा वेट फक्त 10 ग्रॅम आहे. हा बघा, ठीक आहे. आणि हा रिसिव्हर आहे. रिसिव्हर पण केवढा लहान आहे बघा. हा रिसिव्हर ॲक्च्युली वर्क करतो फॉर DSLR कॅमेरा. इकडे आपण तुम्ही हे काढून त्याला फिट वगैरे केलं, इकडे ते फिटिंग वगैरे केलं ना, मग तुम्ही लेवल्स इकडे असतात. लेवलच्या हिशोबाने तुम्ही साऊंड केवढा पाहिजे, लो काय हाय ते आपण इकडे करू शकतो मॅन्युअली सुद्धा. हे बघा तसं. पण हा रिसिव्हर मला फ्रँकली बोलतो मला कामात सध्या तरी नाही आहे. पुढे कधी आपण DSLR वर घेतला ना तर कामाला येईल, पण मला वाटत नाही मी कधी घेईन म्हणून. हे मी आत्ता म्हणतोय, पण फ्युचरमध्ये घेईन सुद्धा, भरोसा नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा एक C टाईप अडॅप्टर सुद्धा येतो. हा बघा, बघितला. म्हणजे तुम्ही आय थिंक सो ह्याला इकडे असं लावून तुम्ही तुमच्या मोबाईलला लावू शकतात, किंवा हा डायरेक्टली मोबाईल लागतो की नाही मला आयडिया नाही. पण मला इतकी आयडिया नाही अजूनपर्यंत की हा वाला आपण डायरेक्ट फोनला असा लावायचा, की ह्याच्या सकट लावायचं. कारण की आपण कधी फोनसाठी ह्या गोष्टी केल्याच नाही आहेत. तर ह्याला असं इकडे फिट केल्यावर आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याला इकडे आपण असं लावायचं आहे की त्याच्याबरोबर का मला आयडिया नाही, पण आय थिंक याच्याबरोबर असेल ते, असं असेल ते, मला असं वाटतंय. तसं असेल ते. आणि मग आपला हा जो माईक आहे तो आपण ब्लूटूथद्वारे याला कनेक्ट करू शकतो, तसं आहे ते. आणि आणि तुम्हाला बोललो होतं इकडे आपण मॅन्युअली वरती खाली वगैरे व्हॉल्यूम करू शकतो. म्हणजे एवढं आपल्याला हाय पाहिजे लो पाहिजे ते पण करू शकतो. पण ह्याचा मला एवढा फायदा नाही आहे, कारण खास मी घेतला आहे फॉर मोटो व्लॉगिंग, आणि तेच आपल्या व्लॉगचा मेन हेतू आहे. तर साईडला ठेवू आपण, हे तुम्हाला कळलंच आहे. आपण ह्याला आतमध्ये ठेवून देऊ, टेन्शन नाही. आणि चार्जिंग करायला सुद्धा तुम्हाला हे सर्व आतमध्ये ठेवायचं, आणि इकडे पाठी तुम्ही ह्याला चार्जिंग करू शकतो. तसं आहे ते. झाला बंद. फक्त एक गोष्ट, हे जेव्हा तुम्ही आता मी ह्याला आतमध्ये टाकलंय, पण हे काढताना ना असा जोर लावा लागतो की तो उडतो. हे जरा सांभाळा फक्त, आणि काही नाही. परत आपण ह्याला लावून टाकू. ठीक आहे, गेला. ह्याला आपण बॉक्समध्ये भरून देऊ. आता हे आपण बंद करू. ठीक आहे, हे साईड ठेवू आपण साईडला. महत्त्वाचे आपले हे 2 गोष्टी आहेत. याचा वेट फक्त 10 ग्रॅम आहे. ह्याची रेंज 400 मीटर आहे. ते पण आपण टेस्ट करणार आहोत पुढे, ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. प्लस ह्याला एक मॅग्नेट पण आहे बघा, आणि मॅग्नेट स्ट्रॉंग आहे. हे मॅग्नेट आहे, दोघांनाही मॅग्नेट आहे. म्हणजे तुम्ही ह्याला चिपकला. प्लस ह्याला क्लिप पण आहे. हे बघा, असं इकडे क्लिप करा, किंवा हे मॅग्नेट जे आहे ते बाहेर ठेवून तुम्ही आतमध्ये लावू शकता. म्हणजे तुमचा माईक दिसणार नाही. हे बघा असं, हे बघा असं, हे बघा असं. किंवा तुम्हाला उलटं पाहिजे तर उलटं करा, मॅग्नेट आत ठेवा आणि माईक बाहेर लावा. हे बघा, माझा हा आहे ना बरोबर, हा असा. हे बघा असं. याच्यामध्ये आय थिंक 2 कलर येतात, व्हाईट आणि ब्लॅक. मी ब्लॅक मुद्दा म्हणून घेतला, ब्लॅक जरा दिसायला छान दिसतो. माझा माईक बरोबर ना बाबा, हां बरोबर आहे. तर तुम्हाला सांगितलं याची रेंज 400 मीटर असं म्हणतात. ह्याची बॅटरी कॅपॅसिटी आपल्या ह्या ट्रान्समीटरची म्हणतात अराउंड 10.5 ते 10 तास.
आणि रिसिव्हरचे म्हणतात अराउंड काहीतरी 11 तास. पण मी हे ॲक्च्युली आता गावी आलो ना, काल मी ह्यानेच आपण पूर्णपणे व्लॉग केला. पण जेव्हा काल मी गावी येत होतो ना लांजाला, तेव्हा मी ह्यानेच व्लॉग केलेला आहे, म्हणजे साऊंड रेकॉर्ड ह्यानेच केलेली आहे मी. तर फक्त 7 तासच ह्याची बॅटरी चालली. आय डोंट नो का ते, कदाचित बॅटरी थोडी नाही, पण मी जेवढं मला आठवतं ना, मी आधी हे पूर्ण चार्ज केलं होतं. नेक्स्ट डे आपण निघालो होतो. कदाचित उन्हाचा प्रकोप जास्त होता म्हणून का माहिती नाही का, पण तसंही माझ्या हेल्मेटच्या आतमध्ये होता तो आपला हा ट्रान्समीटर. डोंट नो का, पण 7 तास चालले. पण ठीक आहे, 7 तास मला वाटतं इनफ आहे. कारण आपलं हे 2 आपल्याकडे आहेत. 7 आणि 7 तासच्या हिशोबाने 14 तास चालते आणि आपण दिवसाला मॅक्स टू मॅक्स 10 ते 12 तास राईड करतो तसं बघायला गेलं. तरी पण फॉर सेफर साईडनं आपला जो जुना माईक होता ना वायरवाला, तो मी लावून ठेवलेलाच आहे. पुढे जेव्हा याची बॅटरी डाऊन झाली ना, मी शेवटी मग बॅक टू आपला जुना माईकनेच केलं ब्लॉगिंग. ही होती, पण ही वाली पूर्ण बॉक्समध्ये होती आणि बॉक्समध्ये पाठी बॅगमध्ये होतं, म्हणून मी काढायच्या भानगडीत पडलो नाही. म्हणून हा वाला चांगला आहे. फक्त सेफर साईड मी असं म्हणेन, वायरवाला पण माईक लावून ठेवा, काही टेन्शन नाही त्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की जर तो सेफर साईड ठेवायचा असेल तर ह्याचा फायदा काय? ह्याचा फायदा तुम्हाला पुढे सांगतो. कारण हा मी खास घेतला फॉर मोटो ब्लॉगिंग ना. आयडियली हा मॉन्सूनसाठी बेस्ट आहे. फ्रँकली बोलतो मॉन्सूनसाठी बेस्ट आहे. प्लस अजून एक गोष्ट आहे त्यासाठी बेस्ट आहे, हे पण तुम्हाला पुढे सांगणार आहे मी. पहिले तुम्हाला दाखवतो सेटअप आपण ह्याला कसा केला होता ते. तर हा वाला माईक DJI माईक मिनी, हा वाला आपला ॲक्शन 5, ॲक्शन 4 आणि पॉकेटला डायरेक्टली कनेक्ट होतो. म्हणजे तुम्हाला अडॅप्टर एक्स्ट्रा वायर लावायची काही गरज नाही. डायरेक्टली ह्याला थांबा दाखवतो तुम्हाला कनेक्ट करून. आता तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो कसं होतं ते. हा पहिला DJI आपण ऑन केलेला आहे. ओके, ह्याला आपण ऑन करूया. इकडे साईडला 2 बटन आहेत हे बघा, एक ऑन ऑफ आहे आणि एक लिंकचं आहे. तर पहिला आपण ऑन करूया. 2 सेकंद दाबून ठेवा. लाईट पेडल इकडे म्हणजे ऑन झाला बघा, ऑन झाला. ओके, ऑन झाल्यावर आता माझा कसं कनेक्ट होता आधी ना, तर लगेच झाला कनेक्ट. हे बघा इकडे वरती तुम्हाला दिसतं ग्रीन लाईन म्हणजे कनेक्ट आहे तो आपला ऑडिओ. पण ते तुम्हाला दाखवतो. ह्याच्या सेटिंगमध्ये तुम्ही गेल्यावर नाही, सेटिंगमध्ये गेल्यावर इकडे वायरलेस माईकचं ऑप्शन येतो खाली. हा बघा ऑप्शन येतो, तो फक्त त्याच्यावर क्लिक करायचं आणि हा ऑन करायचा. ऑटोमॅटिकली तो कनेक्ट करतो. आपल्याला अजून काही करायची गरज नाही आहे. एकदा कनेक्ट झालं तिकडे तो हे बघा ॲक्च्युली 2 ऑप्शन आहेत. हे बघा 2 आपल्याला माईक आहेत. तर हा एक माईक आहे आणि हा एक माईक आहे. हा पण माईक आपण तिकडे बाजूला कनेक्ट करू शकतो. म्हणजे एकावर तुम्ही 2 व्यक्ती बोलू शकतात. फॉर एक्झाम्पल मी हा लावला पुढे आणि हा माझ्या पाठी बायकोने लावला, ती पण काय बोलेल ते पण आवाज याच्यामध्ये रेकॉर्ड होईल, तसं आहे ते. तर आपला हा कनेक्ट झालेला आहे. तर कनेक्ट झाल्यावर ना खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन पण येतात. हे बघा ऑप्शनमध्ये क्लिपिंग कंट्रोल, ऑटो पॉवर ऑफ, लो कट, LED वगैरे सर्व असतं. मी सर्व मोस्टली ऑनच ठेवलं आहे. प्लस तुम्ही इकडे स्क्रीनवर आल्यावर इकडे बघा, इकडे सेटिंग आहे अजून एक साईडला दिसतंय तुम्हाला. इकडे हे क्लिक करा. हे दाबल्यावर तुम्हाला अजून एक सेटिंग पाहायला मिळेल. तिकडे तुम्ही माईकवाला सिलेक्ट करा आणि तिकडे चॅनल आहे स्टिरिओ का मोनो. मग त्याच्यानंतर तिकडे ट्रान्समीटर गेन आहे केवढं पाहिजे लाऊड का वरती. तर मी ठेवलं -12 ठेवलं ना की आपला आवाज जरा चांगला येतो, असं मी एकंदरीत मला जरा ते कळलं आहे काल ब्लॉगिंग करताना, म्हणून मी ठेवलं -12. हे 2 ऑप्शन आहे याच्यामध्ये. आणि मग कनेक्ट झाल्यावर हा पूर्णपणे कनेक्ट झाला आहे. आता तुम्हाला दाखवतो आपलं हेल्मेट. हे आपलं हेल्मेट आहे. एक्झॉस्टचं हेल्मेट आहे आपलं. हे तुम्हाला माहिती आहे आपलं ह्याला मॅग्नेट आहे. ह्याला आपल्याला काय स्क्रूची गरज नाही. डायरेक्टली ह्याला आपण ह्याला असं ठेवलं की DJI फिट. हे बघा DJI फिट झालं. ओके, फिट झाल्यावर आणि हा हल्लतच नाही. मी 125-130ला गाडी पळवली आहे. जबरदस्त विंडमध्ये ना हे हल्लतच नाही, एवढा स्ट्रॉंग आहे. मॅग्नेटमध्ये DJI एक नंबर असं वाटतं मला. तर मी ह्याला हे बघा, आपल्याला माझा जुना माईक इकडे कुठेतरी आतमध्ये आहे आणि सर्व वायर वगैरे असते. ही बघा ही मी तशीच ठेवणार आहे फॉर शुअर. तर मी ह्याचा जो मॅग्नेट आहे माईकचा तो मी पहिला काढून ठेवीन, आपल्या याची गरज नाही तसं ते. अरे हो, तुम्हाला अजून गोष्ट सांगायला विसरलो मी. ऑन झाला का? तुम्हाला मी अजून गोष्ट सांगायला विसरलो मी की लिंक करताना म्हणजे DJI टू आपला हा माईक लिंक करताना ना, ऑन केल्यावर हे जे लिंकवालं बटन असतं, लिंकवालं बटन ते जरा दाबून ठेवा. 2 सेकंड दाबून ठेवलं की लाईट ह्याची ब्लिंक होईल आणि तेव्हा तो कनेक्ट करेल. डायरेक्टली नाही कनेक्ट, मी सांगायला विसरलो. हे दाबून ठेवा. दाबून ठेवलं की हा ऑन केला वायरलेसवाला माईक.
हे दाबून ठेवायचे, कलर चेंज होईल लाईटचे, मग तेव्हा तो ऑटोमॅटिक कनेक्ट होईल. एकदा कनेक्ट झाला आणि जर तुम्ही हा ऑफ केला त्यानंतर परत ऑन कराल तर तो ऑटोमॅटिकली कनेक्ट करेल. मग तुम्हाला काय कनेक्शन करायची गरज नाही. तसं आहे ते. इकडे येलो लाईट ब्लिंक होते दुसऱ्या साईडला ना, तर ते नॉईज कॅन्सलेशन आहे. एकदा तुम्ही पॉवर बटन एकदा दाबा, बंद झाले, परत दाबा, ऑन झाले, म्हणजे हे नॉईज कॅन्सलेशनसाठी आहे. हे लक्ष ठेवा तुम्ही ब्लॉगिंग करताना. आणि लक्ष तुम्ही कसं ठेवाल, तुम्ही मध्ये मध्ये पाहत राहा. ही जी बॅटरीची आहे ना, हा परत दाखवतो तुम्हाला मी काढून. हे बघा, आता लक्ष तुम्ही कसं ठेवायला माहिती आहे ना, हे बघा वरती इकडे तुम्हाला ग्रीन लाईट दिसते बघा, अशी पुढे पुढे होते. याचा अर्थ तुमचा माईक कनेक्टेड आहे. जेव्हा ही लाईट जाईल ना, याचा अर्थ की माईक ह्याला कनेक्टेड नाही आहे. हे फक्त लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही ब्लॉग करताना थोडंसं एकदा चेक करा, हा ग्रीन लाईट आहे म्हणजे माईक कनेक्टेड आहे. ग्रीन लाईट गेली की म्हणजे याचा अर्थ माईक तुमचं झालं डिस्कनेक्ट. कुठचाही असू दे, वायरलेस असू दे, विथ वायर असू दे, हे फक्त याच्यामध्ये लक्ष ठेवा. आता मी ह्याला कॅमेराकडे लावला. आता हा वाला पोझिशन मी कुठे लावला तर माहिती आहे, तुम्ही दाखवतो. त्याच्या अगोदर तुम्हाला मी नक्की सांगेन की तुम्ही डेड कॅट जेवढे पण विंडस्क्रीन आहेत ना, हे सर्व तुम्ही लावूनच घ्या, बरं पडेल. आता हे लावायचं पण कसं माहिती आहे, हे बघा ह्याला पाठी 2 पाय आहेत. हे बघा 2 पाय आहेत पाठी, हे 2 पाय आहेत ना, हे बघा पाठी 2 पाय आहेत. ते पाय जायला पाहिजे पाठी. हे पाठी ठेवा आणि फक्त थांबा आणि फक्त दाबा. अरे हां, दाबा, हे बघा लागलं. हे पाय पाठी जायला पाहिजे, जिकडे आपण क्लिप पण तिकडे जायला पाहिजे. आणि फक्त दाबा आणि काढताना फक्त पुढून जरा जोर करा आणि हे बघा निघालं. तेवढंच आहे. थोडा जोर आणि थोडं प्रेमाने करा. ठीक आहे. आता हे डेड कॅटपर्यंत लावतो मी, झाला फिट. आता तुम्ही पाहू शकतात हे जागा इकडे अशी खूप आहे, कुठे पण लावतो तुमच्या हिशोबाने तुम्ही लावा. तुम्ही इकडे पाठी पण तुम्ही लावू शकतात, खाली आपलं एक कुशन वगैरे आहे तिकडे पण तुम्ही लावू शकतात, आपलं गम वगैरे वॉट एव्हर ब्लू टॅग वगैरे लावून. पण मी तिकडे प्रिफर नाही करत, कारण की आपल्याला कधी ऑन करायला लागला, कधी ऑफ करायला लागला, साकार का आपला हात घालायला लागला. म्हणून विचार करतो, म्हणून प्रिफर करतो आपलं जे हे आहे ना चिन माउंट इकडे समोर, तिकडे ह्या क्लिपिंगने फक्त क्लिप करा. हे बघा असं, हे बघा असं. पण क्लिपिंग करताना नीट पहा, नीट क्लिपिंग झालं की नाही. आता हे बघा, हे पूर्णपणे क्लिपिंग झालं. मग बरोबर तुमच्या तोंडासमोर आपला हा माईक राहील. फक्त घालताना आणि काढताना लक्ष द्या, कारण घालताना काढताना ना केव्हा तरी हा असा सरकतो, असा बाहेर पडतो. ते फक्त लक्ष ठेवा. मी पूर्णपणे लक्ष ठेवलेलं होतं. घालताना जरा हे खाली करा आणि मग घाला, आणि काढताना थोडंसं वरती करा आणि मग काढा. हे बघा, हा क्लिपिंग पूर्णपणे केला, माईक आपला राहायला स्टडी. ठीक आहे. ह्याची व्हॉइस क्वालिटी जी आहे हे तुम्ही मुंबई गोवा हायवेच्या ब्लॉगने पाहिलं असेलच. पण जर तुम्ही ते ब्लॉग्स पाहिले नसतील तर तुम्हाला यापुढे पाहायला मिळणार आहे. आपण ह्याच्याने जेव्हा मोटो ब्लॉग केला होता त्याचा मी एक शॉट टाकेन आणि मग तुम्हाला अंदाज येईल हाय स्पीडला, मग तुम्हाला अंदाज येईल की हाय स्पीडला याचा आवाज कसा येत होते. ॲक्च्युली कसं आहे ना, ते काम करा, पहिले तुम्ही तो शॉट पहा आणि मग आपण पुन्हा भेटू. नमस्कार मंडळी, आता वाजले सकाळचे ऑलमोस्ट 9:15. आपण संगमेश्वर क्रॉस केलेला आहे. सूर्योदयाचा प्रकोप इतका नाही आहे. तुम्ही आता आवाज ऐकतायत ना, तो आपण रेकॉर्ड करतो ऑन DJI माईक मिनी. ऑलमोस्ट आपली गाडी 85-84ला आहे. आवाज कसा येतो नक्कीच कमेंट करून सांगा. आता मला फुल गॅरंटी आवाज चांगलाच असेलच. आता आपलं हेल्मेटचं वायझर क्लोज आहे. आता आपली गाडी ऑलमोस्ट 95वर आलेली आहे, 96वर आलेली आहे, 97ला टच केलेला आहे. आणि या तुम्ही पाहू शकता गाडीने आपली 104, 105, 106ला पोहोचली आहे. आणि मला गॅरंटी आवाज एक नंबर असेल, एक नंबर. आता आपण काय करूया ना, आता आपण या स्पीडला वायझर ओपन करू हेल्मेटचा आणि पाहूया की आवाज कसा येतो ते. आता मी वायझर ओपन केला आहे. गाडी ऑलमोस्ट 90 आलेली आहे, 94ला. आणि विंड ब्लास्ट भयंकर आहे. मी गॅरंटी सांगतो कुठचाही बाईक जस्टिस करणार नाही. आवाज गॅरंटी फाटत असेल, कारण ऑलमोस्ट 100ला गाडी पोहोचली आपली. आपण विंडशील्ड बंद करूया. तर आपण आता वायझर बंद केला आहे. मी तुम्हाला नक्कीच सांगतो आवाज तेव्हा फाटला असेलच, कारण की विंड ब्लास्ट खूप जास्त होता. आणि तुम्हाला हे पण सांगतो मी, कारण जेव्हा आपण हाय स्पीडला असतो ना, आपण आपल्या हेल्मेटचं वायझर ओपन ठेवतच नाही, हमेशा बंदच ठेवतो. कुठचाही माईक जस्टिस करणारच नाही जेव्हा तुमचा वायझर ओपन असेल तेव्हा. तर मी तर सांगेन हा आपला DJI माईक मिनी जो वायरलेस आहे हा पूर्णपणे वर्थ आहे फॉर आपला मोटो व्लॉगिंग. थम्स अप. चला बॅक टू आता आपला लांजाला.
तर मंडळी तुम्ही शॉट पाहिला असेलच, हाय स्पीडला म्हणजे लाईक 125 130 जेव्हा वायझर ओपन असतं तेव्हा खूप डिस्टर्बन्स येतो. ऑफकोर्स कुठचाही माईक तेव्हा परफॉर्म करणारच नाही, का आपला वायझर ओपन आहे आणि ऑलमोस्ट 125 130 स्पीडला विंड ब्लास्ट एवढा असतो ना, तर कुठचाही माईक परफॉर्म करणारच नाही. म्हणून आपण आणि आयडियली कसं असतं, आपण जो 125 130 स्पीडला असतो तर वायझर आपण बंदच ठेवतो, कारण वायझर आपण ओपनच करत नाही, कारण विंड ब्लास्ट एवढा असतं की आपला डोळा त्रास होईल. वायझर आपण बंदच करतो. तर इवन 110 115 इवन 110 115ला जेव्हा वायझर बंद होतं आपला, तेव्हा सुद्धा ही आवाज क्लिअर होता आपला. मी पाहिलं असेलच, तुम्ही ऐकलं असेलच. तर म्हणून मी म्हणतो की हा नक्कीच वर्थ आहे फॉर मोटो ब्लॉगिंग. पण आता तुम्ही म्हणाल की वायरवाला इज बेस्ट, वायरवाला इज बेस्ट नो डाऊट. पण ते कसं असतं ना, वायरवाला मग तसं आपला सेटअप थोडा क्लीन दिसत नाही, वायर वगैरे सर्व लटकत असतात म्हणून. तसंही 2017-18 पासून तेच वायरवाले चालू होते. जेव्हा आता हे आले आहेत, म्हणून माझा विचार आहे हे आपण वापरले पाहिजे. जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही नक्कीच घ्या, नाही तर तुम्ही वायरवाला सुद्धा वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हा महत्त्वाचा मेन घ्यायचं कारण म्हणजे फॉर मान्सून. कसं असतं ना, मान्सूनमध्ये आपण जेव्हा बाहेर बाईक राईड करायला जातो तर तुफान पाऊस असतो, तेव्हा आपण काय करतो, वायरला आपण इकडे साईडला आपण अडॅप्टर लावतो, त्याच्यावर माईक लावतो आणि इकडे आपण ब्लूटॅकने चिपकवतो पूर्णपणे. इव्हन तिकडे ब्लूटॅक लावतो. ब्लूटॅकमुळे थोडंसं ते म्हणजे थोडंसं अनटायडी वाटतं, पण ठीक आहे, आपला ऑप्शन असतो म्हणून. पण कसं होतं ना, तिकडे पण आपली भीती असते, जोरात पाऊस आला आणि पाणी वगैरे गेलं तर, कारण आपलं हे गॅजेट महाग असतं त्यासाठी. तर ते होऊ नये म्हणून आपला हा आयडियली मान्सूनसाठी मी घेतलेला आहे. म्हणजे हा आतमध्ये आपल्या हेल्मेटमध्ये गेला, ह्याला आपला कवर येतं, ह्याला कवर आपण लावलं, हा पूर्णपणे झाला वॉटरप्रूफ. ह्याला आपण पाण्यात वगैरे घातला तरी काय फरक पडत नाही. तर मान्सूनमध्ये मस्तपैकी आपण बिंदासपणे काही टेन्शन नाही घेता आपण याचा व्लॉग करू शकतो त्यासाठी. म्हणून हा स्पेशल घेतला फॉर मान्सून मी. आणि अजून खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे ना, गोप्रोमध्ये कसं होतं ना, आपला जो अडॅप्टर होता गोप्रोचा ना, त्याला 2 स्लॉट होते. एक आपला जिकडे आपण सी टाईपचा चार्जिंग लावतो आणि दुसरा माईक लावतो, तसं होतं. हे माईकचं आपलं असं असतं ना, ते माईक लावतो असं होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, मी जेव्हा गोप्रोने ब्लॉग करायचो तेव्हा मी अडॅप्टरला आपला हा माईक तर लावायचो वायरवाला, प्लस माझ्या बाईकला चार्जरला वायर लावायचो, आपली चार्जिंग केबल. आणि एक वायर आपण त्या अडॅप्टरला लावायचो, जेणेकरून आपला मध्ये थांबायची गरज नाही, आपण ऑटोमॅटिकली आपण ह्याला ऑन दी गो चार्ज करत करत आपण ब्लॉक करू शकतो त्यासाठी. याच्यामध्ये तसं नव्हतं, याच्यामध्ये तसं नव्हतं. याच्यामध्ये फक्त आपलं एकच हे आहे, स्लॉट आहे, आणि अडॅप्टरला पण एकच स्लॉट आहे, जिकडे फक्त आपण मायकच लावू शकतो, चार्जिंग करू शकत नाही. त्यामुळे आता हा जरा वायरलेस, हा आपला हेल्मेटमध्ये गेला, हा इकडचा ओपन आहे. ऑटोमॅटिकली मी माझ्या चार्जिंग केबलनी बाईकला आपला लावला फॉर चार्जिंग पॉईंटला, आणि डायरेक्टली आपण इकडे लावला. ऑन दी गो आपण आरामात त्याला चार्ज करू शकतो. आणि हेच मी कालसुद्धा केलेलं आहे. आणि मग शेवटी मी काहीतरी संगमेश्वरच्या पुढे आल्यावर मी बॅटरी चेंज केली त्यासाठी. युज्युअली DJIची बॅटरी ऑलमोस्ट 4 तास चालते. याचा पण सुद्धा मी रील केलेला आहे की व्हिडिओ केलेला आहे. लाईक मुंबई टू माणगावचा प्रवास केला होता सकाळचा, तो 4 तास बरोबर चालली होती. बरोबर माणगावला बॅटरी ठूस झाली होती. पण तेव्हा सकाळचा टाईम होता, त्यामुळे जरा जास्त ऊन होतं म्हणून ती 4 तास चालली. पण भर उन्हामध्ये पण मी असं म्हणेन 2.5 3 तास 3.5 तास आरामात जी बॅटरी चालेल. पण ते होऊ नये म्हणून विचार केला की आपण इकडे ह्याला चार्जिंग लावू त्यासाठी वगैरे. तशी माझ्याकडे 3 बॅटरी आहेत, तर टोटल आपण 3 तास जरी पकडले तर 9 तास आपण ब्लॉक करू शकतो, त्यात काय वादच नाही आहे. प्लस आपला चार्जिंग केस आहे त्या ह्याची बॅटरीची, ती चार्जला लावली बॅगेत ठेवली तरी आपण काम होतं. म्हणून सेफर साईडला आपला हा माईक घेतलेला आहे, DJIचा वायरलेस माईक. मान्सूनमध्ये तर जेणेकरून मान्सूनमध्ये खूप ठरेल फायदेशीर, प्लस चार्जिंगचं टेन्शन नाही त्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की मी मान्सून तरी अजूनपर्यंत 4 महिने बाकी आहेत. 4 ना, हे चालू आहे मार्च, एप्रिल, मे, जून, 3 ते 4 महिने बाकी आहेत. तर आता घेतला, कदाचित मान्सूनमध्ये ह्याचा प्राईस वाढला तर, म्हणून मी आधीच त्याचं इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेलं आहे. आता ह्याची प्राइसिंग तुम्हाला सांगतो मी. प्राइसिंग म्हटलं ना, इंडियामध्ये काही वेबसाईटवर आहे 15,000 16,000 वगैरे. डिझाईन इन्फोला आय थिंक सो आहे 14,000. तुम्ही चेकआउट करा पूर्णपणे. पण मी हा माईक कारण मी इंडियातून नाही घेतलं आहे. आपले एक सबस्क्रायबर आहे, आपले एक यूट्यूब फॅमिली मेंबर आहे, त्यांचं नाव आहे मिस्टर हेमंत. ते राहतात हाँगकाँगला. तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि मग त्यांच्याकडून मी हा वाला माईक मागवलेला आहे. आणि हा आपल्याला पडला फक्त 12,000 रुपयाला. 12,000 रुपयाला. आय नो 12,000 पण खूप होतात. पण मला असं वाटतं की ही इन्व्हेस्टमेंट वर्थ आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं. तुमचं जर बजेट नसेल तर प्लीज घेऊ नका. तुम्ही तुमचा वायरनेस करा, काही प्रॉब्लेम नाही. पण बजेट असेल तर नक्कीच तुम्ही हा DJIचा मिनी घ्या. आणि प्लस मी असं म्हणेन तुम्हाला की फक्त मोटो व्लॉगिंगसाठी नाही, इव्हन जेव्हा तुम्ही व्लॉग करतात, आपला हा बंद होतोय, हां, इव्हन तुम्ही नॉर्मल व्लॉगिंग करतात ना, तेव्हा सुद्धा हा ठरणारा फायदेशीर.
एवढा चिंटूस आहे, दिसत पण नाही त्यासाठी. आता तुम्हाला सांगतो की याचं रेंज केवढी आहे हे पण तुम्हाला मी दाखवतो. ह्याची कंपनी क्लेम करते 400 मीटर, म्हणजे 0.4 किलोमीटर. तर आपण काय करू, आपण घराकडे इकडे उभं राहू आणि पुढपर्यंत जाऊन बघू टोकापर्यंत आवाज रेकॉर्ड होतो की नाही. ओके, चला. तर मंडळी, आता मी घराच्या बाहेर आलेलो आहेत. मी आता आईला कामाला होणार आहे. आईला बोलत राहा इकडे आता कॅमेरा पकडून ठेव. आपण घराच्या पुढं पण जाऊ, म्हणजे घराच्या एकदम टोकापर्यंत जाऊ आणि आवाज येतो की नाही आपल्या माईकचा. ह्या माईकचा आपण ते पाहूया. इकडे उभी राहा. ओके, परत पकडून ठेव. एका हाताने पकडलं हरकत नाही. हां, मतलब हां, ठीक आहे. ओके, हां, दिसू ना मी. हां, आता मी माईक ऑन केलेला आहे. आता आपण ह्याचा चेक करूया ते मीटर किती लांब होतो. आता मी असंच पाठी जातो आहे. मी अशी पकडून राहील. आता आवाज येतो की नाही माहीत नाही. आपण पहिलं गेट ओपन करूया. 400 मीटरचा रेंज म्हणतात आहे म्हणून. आता मी असंच पाठी जातो. होप सो माझा आवाज तुम्हाला पोचत असेल. आता मला एडिटिंगला माहितीच पडेल तसं आहे ते. आता मी उलटा होतो, म्हणजे असं म्हणजे बॅक साईड आपण जेव्हा चालतो तेव्हासुद्धा आवाज रेकॉर्ड होतो की नाही हे पण आपल्याला माहिती पडेलच. हे बघा. हॅलो, आता आपण परत पाठी जाऊया. खूप पाठी गेलो आपण. आता किती मीटर आहे माहिती नाही. आता तुम्हाला माझा आयफोनने शूट दाखवतो. ऐकू द्या बी येते. इकडे म्हैस उभी आहे बाबा, सॉरी हां, काय करू नको. ती बघा, आई तिकडे उभी आहे. ते बघा, ती आई तिकडे उभी आहे. म्हणजे आयडियली हा पूर्ण पॅसेज आपण घेतलेला आहे. आता रेकॉर्डिंग अजून पाठी जातो आहे मी. बघू आता. बस ही बघते बघ कशी माझ्याकडे. अरे शूटिंग करतो आहे का. आता माहीत नाही आवाज येतो की नाही. खूप लांब आहे माझ्यामध्ये, खूप लांब आहे. किती मीटर मला माहिती नाही. आता आपण परत जाऊया आईकडे, बघूया आवाज रेकॉर्ड झाला की नाही. ते मला ॲक्च्युली एडिटिंगला किंवा म्हणजे मी रेकॉर्डिंग चेक करीन तेव्हा माहिती पडेल आपल्याला. आईची गॅरंटी हात दुखले असेल पकडून. अरे देवा महाराजा, किती मीटर मला माहिती नाही. आता आपण परत जाऊया आईकडे, बघूया आवाज रेकॉर्ड झाला की नाही. ते मला ॲक्च्युली एडिटिंगला किंवा म्हणजे मी रेकॉर्डिंग चेक करीन तेव्हा माहिती पडेल आपल्याला. तर मंडळी, जस्ट मी चेक केलं आपल्या ॲक्शन कॅबमध्ये, कारण मी शूट ॲक्शन कॅबने केलं होतं आपला हा माईक कनेक्ट करून ना. तर मी पुढपर्यंत गेलो होतो, म्हणजे दाखव तुम्हाला. आई इकडे उभी होती आणि मी पुढपर्यंत गेलो होतो. हे बघा, तिथपर्यंत. म्हणजे हा माहिती नाही किती मीटर असेल, पण 400 मीटर नक्कीच असेल असं मला तरी वाटतं. हे बघा ना, केवढी मोठी आहे ती जागा. एवढं तर एवढं सर्व आपण केलं होतं ना, तरी पण आवाज रेकॉर्ड झाला आहे. एकदम शेवटच्या टोकाला उभा होतो मी, तिकडे पण मी बघितलं ना आवाज रेकॉर्ड झाला आहे, विच इज गुड. म्हणजे ह्याची रेंज जे कंपनी क्लेम करते ती परफेक्टली राईट आहे असं तुम्हाला सांगेन. फक्त बॅटरीवाला क्लेम मी थोडंसं डाऊटफुल आहे. मला कंपनी 10-10.5 म्हणते तास, आपली 7 तासामध्येच काल फुस झाली होती. आय डोंट नो काय प्रॉब्लेम होता ते, पण 7 तास पण इनफ आहे असं मी म्हणेन. तर माझ्यामध्ये पूर्णपणे वर्थ आहे हा गॅजेट घेणं. DJI माईक मिनी हे हा वाला माईक घेणं हा वर्थ आहे फॉर मोटो ब्लॉगिंग. तरी फॉर मॉन्सूनमध्ये एक नंबर. नॉर्मल ब्लॉगिंगसाठी सुद्धा चुम्मेश्वर फॉर शुअर. आता मग काय करूया, हा ब्लॉग एंड करू. हा ब्लॉग फक्त होता आपला DJI माईक मिनीचा. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्कीच कमेंट करून जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट मग करा. माझ्या इंस्टाग्राम ID sandy_विला कनेक्ट व्हा. तिकडे आपण आपले रील स्टोरी टाकत असतो. काय प्रश्न असतील मला DM करा, कमेंटमध्ये मेसेज टाका. तिकडे सर्व DM आणि कमेंटला मी आन्सर करतोच फॉर शुअर. त्या भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा.